Please mark your presenting. Yes, everyone, put your presenting. Is only Aishu is there? Kadambari Vedant, put your presenting. Okay, okay, fine. So we are going to start with your lesson number 3, that is India's defense system. Okay, भारताची सुरक्षा व्यवस्था आपण आज अभ्यासणार आहोत. So here is one division part. So let's revise. In the last chapter, we studied India's foreign policy. We have now understood that the primary national interest of a country includes defense from foreign aggression and internal unrest and keeping the borders safe. आपण मागच्या लेसन मध्ये भारताच्या फॉरेन पॉलिसी बद्दल म्हणजे परराष्ट्र धोरणाबद्दल अभ्यास केला होता. परकीय देशांचं आक्रमण आणि अंतर्गत आपल्या देशातील अव्यवस्था यापासून संरक्षण होणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे या गोष्टी राष्ट्रासाठी प्राथमिक आहेत हे आपल्याला त्या लेसन मधून समजलंय. फॉर दिस nation creates a defense system at the national level. India has also created such system. In this chapter, we are going to understand its nature and study the challenges it faces. मग ह्या स्वतःसाठी राष्ट्राच्या पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे प्रत्येक राष्ट्राचं एक प्रमुख काम आहे. सगळ्यात पहिले प्रायोरिटी असलेलं काम आहे. मग भारताने सुद्धा अशी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि या लेसन मध्ये आपण ती कशा प्रकारची आहे, तिचं स्वरूप काय आहे ते अभ्यासणार आहोत आणि तिच्या समोर कोणकोणती आव्हाने येतात, कोणकोणते चॅलेंजेस येतात ते सुद्धा अभ्यासणार आहोत. ओके, क्लिअरली? Yes, my voice is clear to you and screen is also visible clearly. Okay, so let's start. What is national security? राष्ट्र सुरक्षा म्हणजे काय पहा. The international system is made up of sovereign nations. Even if they cooperate with each other, sometimes there are conflicts between these sovereign nations. बघा, जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे ती सार्वभौम राष्ट्रांची एकत्रित बनलेली आहे. ही सार्वभौम राष्ट्रे प्रत्येक गोष्टीत एकमेकांना जरी सहकार्य करत असतील तरी त्यांच्यामध्ये कधी कधी कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे संघर्ष सुद्धा होत असतात. There are disputes between nations over boundaries or sometimes conflicts emerge between them over water sharing. बघा, राष्ट्रांमध्ये देशाच्या असणारे सीमारेषांबद्दल सुद्धा वाद होतो किंवा पाणी वाटपांवरून सुद्धा त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतात. Some other reasons for conflict could be not following the terms of international treaties, constantly competing against each other, and influx of refugees from neighboring countries. मग याच्यामध्ये अजून काही कारणं असतात ज्याच्यावरनं संघर्ष निर्माण होतो, जसं की जे आंतरराष्ट्रीय करार केले असतील ते न पाळणे, त्यानंतर परस्परांमध्ये सतत स्पर्धा करत राहणे, शेजारी देशामधून जे रेफ्युजीज आहेत ते सतत आपल्या देशात येत राहणे, हे सुद्धा या काही संघर्षाची ही सुद्धा कारणे असू शकतात. Whenever such a conflict of interest arises between nations, it is sought to be resolved by compromises and discussion. मग अशा कधी हितसंबंध निर्माण झाले तर ते मिटवले पाहिजेत आणि त्यासाठी डिस्कशन गरजेचं आहे. चर्चा करून ते मिटवणं खूप गरजेचं आहे. But when such efforts are not enough to resolve the conflict, a nation may even think of war. पण चर्चेचे प्रयत्न जर अपुरे पडत असतील तर एखादं राष्ट्र युद्धाचा देखील विचार करू शकतं. When a nation attacks another and challenges the sovereignty of the latter, it endangers the security of the nation. Such challenges are created due to the military power of aggressive nations. बघा, काही राष्ट्र जर चर्चेतून स्वतःच्या एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकलं
तर ते युद्धाचा देखील विचार करतं. मग एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, राष्ट्राची जी सुरक्षा आहे तिला धोका निर्माण होतो. आणि जे आक्रमक राष्ट्र आहे त्याचं जर लष्कर एकदम स्ट्रॉंग असेल, लष्कर सामर्थ्य जास्त असेल, तर दुसऱ्या राष्ट्रापुढे एक मोठं आव्हान निर्माण होतं. Such challenges are created due to military power of aggressive nation. In any situation, a nation's first duty and responsibility is to be kept and security system always well prepared and ready. This is called national security. बघा, मग कधी कधी आक्रमक राष्ट्र आपल्यावर त्यांचं जर लष्कर सामर्थ्य जास्त असेल तर काही राष्ट्रांच्या समोर मोठं आव्हान उभं राहतं. मग यासाठी स्वतःची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती नेहमी कर्तव्यदक्ष आणि जबाबदार ठेवावी लागते आणि ती नेहमी तयार सज्ज ठेवावी लागते. याच गोष्टीला राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे नॅशनल सिक्युरिटी असं म्हणतात. ओके, हॅव यू अंडरस्टूड अबाउट नॅशनल सिक्युरिटी? if the question arise what is national security, can you write? Okay, next, way to safeguard national security. या राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे कोणते मार्ग आहेत? National security is closely connected with geography because national security is more likely to be endangered by nations who are geographically closer. A nation must assess the threat to its geographical boundaries and the source of that threat. बघा, राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध आहे हा जिओग्राफिकल एरियाशी रिलेटेड असतो, भौगोलिकतेशी जोडलेला असतो. का? कारण जिओग्राफिकली जी राष्ट्र जवळ आहेत त्याच राष्ट्रांकडून दुसऱ्या राष्ट्राला सुरक्षेचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मग आपले जे जिओग्राफिकल बाउंड्रीज आहेत, आपली ज्या भौगोलिक सीमारेषा आहेत त्यांना कोणता धोका आहे आणि तो कोणाकडून आहे हे ओळखणे नॅशनल सिक्युरिटीसाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, in order to keep this threat at bay, the nation has to increase its military might. The nation has to use modern technology to predict the threat, to build weapon system and modernize the update the defense forces. मग हा धोका जर दूरच ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली जी लष्करी ताकद आहे ती वाढवावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोका होऊ शकतो का याचा अंदाज बांधणे, जास्तीत जास्त वेपन्स निर्माण करणे आणि संरक्षण दलाचं मॉडर्नाइज म्हणजे आधुनिकीकरण करणे, ते अद्यावत करणे, हे सगळे मार्ग अवलंबले जातात. नेक्स्ट इज रिझॉल्विंग कॉन्फ्लिक्ट बाय टेकिंग रिकॉर्स to war in order to safeguard national security brings internal peace into the danger. युद्धाच्या मार्गाने जर संघर्ष निवारण करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणे या गोष्टी अधिक तणावाच्या आणि आंतरराष्ट्रीय जी शांतता आहे त्या धोक्यात आणणाऱ्या आहेत. Hence, some nations try to get the support of other nation to manage the threat to their national security. म्हणून काही राष्ट्रे काय करतात, दुसऱ्या राष्ट्रांचा पाठिंबा मिळवतात आणि स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात. ओके, see, do you agree? Nations enter into arms races with others in an effort to increase their military might. Arms race leads to further increase the sense of insecurity. This sense of insecurity further increases the threats to national security. In order to avoid these dangers, we need arms control, not an arms race. लष्करी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात काय होत आहे, राष्ट्रीय परस्परांशी शस्त्र स्पर्धा सुरू करतात आणि या शस्त्र स्पर्धेमुळे असुरक्षिततेची भावना जास्तच वाढत जाते. मग ही असुरक्षिततेची भावना राष्ट्रीय सुरक्षेला असणारे धोके देखील वाढवते आणि हे धोके टाळण्यासाठी शस्त्र स्पर्धा नको तर शस्त्र कमी केली पाहिजेत, शस्त्र कपात केली पाहिजे, हे गरजेचं आहे. व्हॉट डू यू थिंक? येस ऑर नो? If you understood, give your opinion as yes or no in the chat box. Yes, okay.
Just wait for a minute. Okay. Next, read the following passage and answer the questions that follows. Every nation should try to resolve international conflicts peacefully and by means of negotiations. For that, the dialogue and exchange between nations should be increased. The more the interdependence between nations, more will peace and security be strengthened. Because of these, different platforms and mediums will be available for discussions and negotiations for the purpose of increasing international cooperation. Nations will try to avoid wars out of the fear of economic losses. बघा या पॅसेज मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्राने केला पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रांमध्ये संवाद होणे आणि देवाणघेवाण होणे या गोष्टी वाढल्या पाहिजेत. राष्ट्रांमध्ये जितकं कॉपरेशन असेल तितकी जास्त शांतता राहील आणि सुरक्षितता सुद्धा वाढेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कॉपरेशन इंटरनॅशनल कॉपरेशन आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढण्यासाठी चर्चा आणि वाटाघाटीसाठी वेगवेगळी माध्यमे आणि व्यासपीठे उपलब्ध होतील. म्हणून आर्थिक नुकसानीच्या भीतीमुळे राष्ट्र युद्ध टाळण्याचा देखील प्रयत्न करतील. ओके, सो युअर क्वेश्चन इज व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम द अबाव पॅसेज. या पॅसेज मधून तुम्हाला कोणता मेसेज मिळतो? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दिस? टेल मी. Yes, anyone? Yes, we should stop war, but how? The international cooperation should be increased between the nations. Okay, राष्ट्रांमध्ये जर कॉपरेशन झालं तर आपण युद्ध थांबवू शकतो. नेक्स्ट इज हाऊ विल द डायलॉग बिटवीन द नेशन इन्क्रीज. राष्ट्रांमध्ये आपण संवाद कसा वाढवू शकतो? ट्रेड कॅन बी अ सोल्युशन फॉर दिस. येस, जर व्यापार होत गेला तर आपण त्यासाठी राष्ट्रांना एकमेकांशी संवाद सुद्धा वाढवावा लागेल. जर राष्ट्रांमध्ये देवाणघेवाण झाली, व्यापार झाला. येस, ओके. नेक्स्ट इज व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इकॉनॉमिक लॉसेस अँड वॉर. You can also tell me in Marathi what is the relationship between economic losses and war. युद्ध आणि आर्थिक नुकसान काय आहे यामध्ये संबंध काय आहे? Yes, you can also tell me in Marathi what you think. If the war happens, ultimately it is going to harm the economy of that nation, right? जर युद्ध झालं तर युद्धासाठी जास्त शस्त्रास्त्रे निर्माण करावी लागतील, त्यामुळे तिथे सगळा पैसा पुरवला जाईल आणि अल्टिमेटली वस्तू महाग होतील आणि अल्टिमेटम म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या किंवा राष्ट्राच्या इकॉनॉमीवर होईल. ओके, येस, व्हॉट द थ्री आन्सर्स? Ayush, Vedant, Kadambari, have you got? Okay. Now, India's security system. India's security system include the army, the navy and the air force, the three forces that defend the country. हे आपल्याला माहितीच आहे की आपल्या भारताची सुरक्षा यंत्रणा म्हणजे भूदल, नौदल आणि वायुदल. ओके. Then the responsibility of protecting the geographical boundaries is on the army, whereas the navy protects the coastline. Air force is in charge of protecting India's airspace. बघा,
ज्या काही भौगोलिक सीमा आहेत आपल्या भारताच्या, त्याचं रक्षण आपली आर्मी म्हणजे भूदल करत असतं. त्यानंतर ज्या काही कोस्टल लाईन्स आहेत, सागरी सीमा आहेत, त्याचं रक्षण नेव्ही म्हणजे नौदल करत असतं. आणि एअरफोर्स म्हणजे जे स्पेस आहे, अवकाश आहे, त्याचं रक्षण करण्याचं काम आपलं वायुदल म्हणजे एअरफोर्स करत असतं. The Ministry of Defense controls all the three forces. The Indian Army is very big. It is the world's 7th largest. Its chief is known as the general. The chief of the navy is known as the admiral, while the chief of air force is known as air chief marshal. These three chiefs are appointed by the president. बघा, भारतातील आर्मी सगळ्यात जगातील 7व्या क्रमांकावर आहे. ओके. या आर्मीच्या प्रमुखाला जनरल असं म्हटलं जातं, तर नेव्हीच्या प्रमुखाला ऍडमिरल असं म्हटलं जातं, आणि एअरफोर्सच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असं म्हटलं जातं. These three chiefs are appointed by president, आणि यांची नेमणूक कोण करतं? प्रेसिडेंट, राष्ट्रपती. The President of India is the supreme commander of the defense forces. The defense forces cannot take any decision about war or peace without the consent of the president, because the latter represent the civil power. In a democracy, civil leadership is considered superior to military leadership. बघा, मग या तिन्ही फोर्सेसचे हेड सरसेनापती, सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस, हे आपल्या भारताचे राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट असतात. मग या राष्ट्रपतींच्या सल्ल्याशिवाय संरक्षण दल युद्ध किंवा शांतते संबंधी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. बिकॉज जे प्रेसिडेंट आहे ते सिव्हिल व्हॉट यू कॅन से नागरी सत्ता, ओके, जी सिव्हिल पॉवर आहे त्याचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि डेमोक्रेसीमध्ये सिव्हिल पॉवर ही मिलिटरी लीडर सिव्हिल लीडरशिप ही म्हणजे जे नागरी नेतृत्व आहे हे मिलिटरी लीडरशिप पेक्षा म्हणजे लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं. म्हणून सगळे निर्णय हे प्रेसिडेंट घेत असतात. Many measures are taken so that all three defense forces in India's security system are adequately modernized. For this, some research institutions have been set up. Many training institutes have also been set up in our country to train the personnel of all ranks of our defense forces so that they can perform their task completely. For example, the NDA, National Defense Academy at Pune, and the National Defense College NDC at Delhi. बघा, आपल्या भारतातील ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या तीनही संरक्षण दले ही मॉडर्नाइज असावीत, अद्ययावत असावीत, यासाठी खूप उपाययोजना केल्या जातात. काही संस्था देखील स्थापन केल्या आहेत, जसं पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज. Then paramilitary forces. What are paramilitary forces? See, there are paramilitary forces to help the defense forces in India. भारतातील ज्या डिफेन्स फोर्सेस आहेत, जी संरक्षण दल आहेत, त्यांना मदत करण्यासाठी पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे निमलष्करी दले सुद्धा असतात. दे आर नायदर कम्प्लिटली मिलिटरी फोर्सेस नॉर कम्प्लिटली सिव्हिल फोर्सेस. त्या सिव्हिल फोर्सेस देखील नसतात, पूर्णपणे सिव्हिल नसतात आणि पूर्णपणे मिलिटरी सुद्धा नसतात, म्हणून त्यांना पॅरामिलिटरी असं म्हटलं जातं. देअर मेन टास्क इज टू हेल्प द डिफेन्स फोर्सेस. त्यांचं मेन काम आहे या संरक्षण दलांना मदत करणे. द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, कोस्ट गार्ड, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, रॅपिड ऍक्शन फोर्स आर सम ऑफ द पॅरामिलिटरी फोर्सेस. तुम्ही ऐकलं असेल की आज इथे RAF वाले आले होते, त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी बॉम्बस्फोट होत असलेल्या ठिकाणावरून लोकांना वाचवलं. ओके, मग हे असतात निमलष्करी म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस. ते पूर्णपणे मिलिटरी पण नसतात आणि सिव्हिल सरकारी सुद्धा नसतात. ओके, सिव्हिल सुद्धा नसतात. मग त्यामध्ये काय काय येतं? BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्यानंतर कोस्ट गार्ड, तटरक्षक दल,
सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल आणि रॅपिड ऍक्शन फोर्स RF जलद कृती दल. ओके, नेक्स्ट. The paramilitary forces are responsible for the security of important locations like railway stations, oil depot, water reserves. तुम्ही ONGC किंवा रेल्वे स्टेशनवर असे बंदूकधारी फोर्सेस मधले लोक पाहिले असतील तर हे जिथे रेल्वे स्थानक असतात, तेलसाठी असतात आणि पाणीसाठी असतात, या ठिकाणांचं संरक्षण करण्यासाठी हे पॅरामिलिटरी फोर्सेस यांची नेमणूक केलेली असते. यू कॅन सी इट ॲट ONGCच्या गेटवर पण असे मिलिटरीचे कपडे घालून त्यांचे अधिकारी असतात, ते असतात पॅरामिलिटरी फोर्सेस. ओके. Similarly, they play a role in management of disaster, whether natural or man-made. The responsibility of protecting the country's international borders during peacetime also rests with the paramilitary forces. मग अजून काय काय करतात ते? कोणत्याही प्रकारची नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती असली तर तिची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचा, त्याची मॅनेजमेंट करण्याचं काम करतात. त्यानंतर युद्धाच्या काळात किंवा शांततेच्या काळात देशाच्या ज्या सीमा आहेत त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा या पॅरामिलिटरी फोर्सेसवर असते. The border security force performs tasks like creating a sense of security in the minds of people living in areas near the border, preventing smuggling, patrolling the border, etc. सीमेजवळच्या भागात जे नागरिक राहतात त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं काम हे BSF सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF वाले करत असतात. मग ते स्मगलिंग थांबवणे, तस्करी रोखणे, पॅट्रोलिंग करणे, सीमेवर गस्त घालणे ही कामे करत असतात. The Coast Guard has been created to protect India's oceanic border. The Coast Guard carries out tasks like protecting the fishing occupation within Indian maritime border, preventing smuggling along sea routes, etc. त्यानंतर येतात भारताच्या सागरी किनाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी असलेले कोस्ट गार्ड म्हणजे तटरक्षक दल. ओके. मग भारताचे जे सागरी हद्द आहेत त्यामध्ये मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या लोकांना संरक्षण देणे, सागरी मार्गावरील जो काही व्यापार आहे ज्यामध्ये जर स्मगलिंग वगैरे होत असेल तर तो थांबवणे, या सगळ्याची कामं हे तटरक्षक दल करत असतात. The Central Reserve Police Force help the administration in various states to maintain law and order. Okay. जे CRPF वाले असतात ते देशामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवण्याचं काम करत असतात. ओके. हॅव यू अंडरस्टूड क्लिअर? All the paramilitary forces and its functions, have you understood? Okay. Then comes the rapid action force. Okay. The rapid action force performs the task of bringing people's lives to normalcy by moving in quickly in incidents of threat to national security such as bomb blast or riots. बघा, जर बॉम्ब ब्लास्ट झाला, दंगे झाले तर या ठिकाणी काय होतं, देशाच्या सुरक्षेस मोठा धोका निर्माण होतो. मग लवकर हालचाली करण्यासाठी
सगळ्या व्यक्तींचं जीवन सुरळीत करण्यासाठी एक जलद कृती आवश्यक असते, म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्स वाले त्यावेळी काम करत असतात. The National Cadet Corps has been established with the purpose of instilling among students the love of discipline and military training. Boy and girl students from schools and colleges can join NCC. त्यानंतर येतं नॅशनल कॅडेट कॉप NCC. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि जे लष्करी शिक्षण आहे त्यामध्ये शिस्त कशा प्रकारे असते, त्या शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी NCC नॅशनल कॅडेट कॉप्स म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना याची स्थापना करण्यात आली. यामध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. ओके, गॉट टिल हियर? एव्हरीवन गॉट टिल हियर नाउ? Okay, we are okay. One more topic will continue. That is home guards and the challenges to Indian security. We'll be dealing with in the next lecture. Okay, I'm going to ask you some questions based on the part we have completed now. Home guards. What are home guards? Gruha Suraksha Dal. This organization was established in the pre-independence period. Citizens can join the home guard and assist in the defense of the country. Any citizen, man or woman between the ages of 20 to 35 years can join the home guard. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात ही होम गार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली होती. या दलात जर आपण सहभागी झालो तर देशाच्या संरक्षणाला आपण सहाय्य करू शकतो. 20 ते 35 वर्षातल्या वयोगटातील कोणताही स्त्री पुरुष या दलात सहभागी होऊ शकतो. This force has the following task: maintain public security, supply of milk, water and other essential services during riots or strikes, to regulate traffic, to help people at the time of natural disaster like flood, earthquake. मग यांची कामं काय असतात? व्हॉट द होम गार्ड डू? त्यांचे टास्क काय असतात बघा. पोलिसांच्या बरोबरीने दंगल, बंद या काळात दूध, पाणी या गोष्टी पुरवणे, सुरक्षितता राखणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप आला, पूर आला तर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे, ही कामे होमगार्ड करत असतात. ओके, अंडरस्टूड द लेसन टिल हियर? Shall I ask you some questions? The part we have completed. Okay. What are the three important forces of India's security system? What are the three important forces of India's security system? सांगा, भारताच्या सुरक्षा दलाच्या तीन महत्वाच्या कोणत्या फोर्सेस आहेत? भूदल, नौदल, वायुदल. ओके, आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स. नेक्स्ट. In the world, Indian Army has which position? In the world? Okay, 7th. What is the chief of the Indian Army is called? What is the chief of Indian Army is called? General. Vedant, Ayush, what happened to you? Have you understood or not? Okay, then what is the chief of this Navy called? नौदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात?
Admiral. Okay. Kadambari, you have this political science in Marathi. Okay. And what is the chief of this our Air Force is called? वायुदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात? Air Chief Marshal. Okay. And त्याची नेमणूक कोण करत असतं? Who appoints them? या तिघांची नेमणूक कोण करतं? Who appoints this chief of all the forces? राष्ट्रपती, president. Okay. निमलष्करी दलामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? Who are included in the paramilitary forces? You can put on your mic to tell me this answer. निमलष्करी दलामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? Yes, कादंबरी. येस मॅम. सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती दल यांचा निमलष्करी दलात समावेश होतो. Very good. Border Security Force, Coast Guard, Central Reserve Police Force, and Rapid Action Force. These are included in the paramilitary forces. What are the functions of Home Guards? गृहरक्षक दलाचे कार्य काय असते? What are the functions of Home Guards? Yes, कादंबरी. येस मॅम. पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे गृहरक्षक दलाला पार पाडावी लागतात. Okay. Now let's continue with the lesson. Somebody is answering. Next, challenges to India's security. मग आपल्या भारताकडे एवढी सुरक्षा एवढी मोठी सुरक्षा दल आहे, पण आपल्याला कोणती आव्हाने फेस करावी लागतात ते आपण पाहणार आहोत. Right from the time of independence, Pakistan and China have tried to threaten India's national security. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला कोणापासून धोका आहे? भारत, चीन आणि पाकिस्तान कडून. ओके, त्यांनी आपल्या सुरक्षिततेला धोका पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केला आहे. These are several disputes. There are several disputes between India and Pakistan. For example, the Kashmir issue that we all know, disputes over river water sharing, problem of infiltration, dispute over border, etc. मग ते वाद कशा कशामुळे आहेत? काश्मीरची समस्या आहे, पाणी वाटपाविषयीचे तंटे आहेत, घुसखोरीची समस्या आहे, सीमावाद, या सगळ्या गोष्टी ही सगळी वादाची कारणे आहेत. India has continually tried to solve these issues through discussion and negotiations. We will study Indo-Pakistan relations in chapter 6. बघा, मग भारताने या गोष्टी सतत वाटाघाटीच्या माध्यमातून आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला आहे, जे आपण 6 चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. India and China are important countries in Asia. In 1962, we have had to go to a war with China, as China is trying to establish its own hegemony over countries that are India's neighbors. There are tensions in Sino-Indian relation. There is also a dispute between India and China over their border. मग आशिया खंडामध्ये भारत आणि चीन हे दोन महत्वाचे देश मानले जातात. पण 1962 मध्ये चीन बरोबर आपलं युद्ध देखील झालेलं आहे. भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रावर आपलं प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीन सतत करत असते. त्यामुळे भारत आणि चीन या संबंधांमध्ये तणाव आहे आणि सीमारेषेबाबत सुद्धा यांच्यामध्ये वाद होत राहतात.
India's security is not only threatened by outside powers but also from within. It is not just a difference between external security and the internal security that is important anymore. Religion, religionalism, several rebellious movements based on ideology, race ethnicity, and economic inequality are creating instability. For example, the Naxalite movement is a threat to India's internal security. बघा, भारताच्या सुरक्षिततेला बाहेरच्या राष्ट्रांकडून नाही तर जे अंतर्गत क्षेत्र आहेत त्यांच्यापासून सुद्धा धोका आहे. राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या संबंधात बाह्य सुरक्षितता आणि अंतर्गत सुरक्षितता हा फरक आता महत्वाचा राहिला नाही. कारण धर्म, प्रादेशिकता, वैचारिक आणि वंशिक, आर्थिक यांच्यावर आधारित अनेक बंडखोर चळवळी, अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण जसं की नक्षलवादी चळवळ या सतत भारतात चालूच असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. टेररिझम इज द बिगेस्ट चॅलेंज टू इंडियाज इंटरनल सिक्युरिटी. सध्या भारताच्या आंतरिक सुरक्षतेसाठी सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे दहशतवाद आहे. इट इज अ ग्लोबल प्रॉब्लेम अँड इंडिया इज मेकिंग एफर्ट्स टू एंड टेररिझम. जागतिक समस्या आहे ही, पण हा दहशतवाद हे टेररिझम नष्ट करण्यासाठी भारत खूप प्रयत्न करत आहे. नेक्स्ट इज ह्युमन सिक्युरिटी, मानवी सुरक्षा. In the Cold War period, the concept of national security changed and became broader. National security is not just the security of the country, but also of the people living in it, because security is ultimately for the people. Hence, human security refers to human-centric thinking. In human security, it is expected that human beings should be protected from all sorts of danger and they should be given the opportunities of education, health, and development. नॅशनल सिक्युरिटी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षतेच्या कल्पनेत जे कोल्ड वॉर झालं, शीतयुद्ध झालं, त्याच्यानंतर खूप बदल झाला आणि ती अधिक व्यापक झाली. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही, तर त्यामध्ये राहणाऱ्या माणसांची सुरक्षा असा नवीन विचार करण्यात आला. कारण देशाची सुरक्षितता माणसांसाठीच असते, म्हणून माणूस हा सेंटरला ठेवून नव्या अर्थाने सुरक्षतेचा विचार करण्यात आला. यालाच आपण मानवी सुरक्षा असं म्हणतो. यामध्ये प्रत्येक धोक्यांपासून मानवाचं रक्षण करणे, शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या संधी प्राप्त करून देणे या सगळ्या गोष्टी येतात. The concept of human security also includes the idea that a conducive environment should be created for everybody to live a respectable life by overcoming illiteracy, poverty, superstition, backwardness, etc. मग ह्यामध्ये मानवी सुरक्षता, ह्युमन सिक्युरिटीसाठी निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा हे सगळं दूर झालं पाहिजे या गोष्टींचाही समावेश होतो. ह्युमन सिक्युरिटी नेसेसिटेट्स द प्रोटेक्शन ऑफ द राइट्स ऑफ मायनॉरिटीज अँड वीकर सेक्शन. आपल्या देशात असणारे अल्पसंख्य आणि दुर्बल घटक यांच्या हक्कांचे संरक्षण सुद्धा ह्युमन सिक्युरिटी मध्ये म्हणजे मानवी सुरक्षेमध्ये येते. नेक्स्ट इज चॅलेंजेस टू ह्युमन सिक्युरिटी. मग या मानवी सुरक्षतेला कोणती आव्हाने आहेत पहा. The biggest challenge to human security is that of terrorism. Terrorism is the targets of common innocent people. It aims at creating terror or fear in their mind so that they begin to feel insecure. Thus, in order to protect human security, it is necessary to put an end to terrorism. बघा, सगळ्यात मोठा ह्युमन सिक्युरिटीला धोका म्हणजे मानवी सुरक्षेला असणारा सगळ्यात मोठा धोका म्हणजे दहशतवाद. दहशतवादाचं लक्ष सामान्य आणि निरपराध माणसे असतात. आपण पाहिलं आहे 26 नोव्हेंबरचा हल्ला, मुंबईमध्ये झालेला दहशतवादी हल्ला. त्यामध्ये दहशत आणि भीती ही सामान्य निरपराध लोकांच्या मनात निर्माण केली जाते आणि त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे. Second, pollution and other changes in the environment have threatened human life. Diseases like AIDS, chikungunya, swine flu, Ebola have presented a big challenge. आणि आता जर हे पुस्तक छापलं असतं तर यामध्ये कोरोना व्हायरसचं सुद्धा नाव आलं असतं. Protecting human beings from such diseases is also considered as a factor of human security. मग मानवी सुरक्षिततेसाठी पर्यावरणामध्ये जे बदल होतात आणि प्रदूषण होतं
त्याच्यामुळे सुद्धा मानवी जीवनाला धोका आहे. एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, एबोला यासारख्या व्हायरसेसनी सुद्धा मानवी जीवनाला पूर्णपणे विस्कळीत करून ठेवलेलं आहे. Okay. In this chapter, we have studied India's defense system. We have also tried to understand the change in the concept of security from national security to human security. In the next chapter, we shall study the United Nations, an international organization. We shall understand what efforts it makes to ensure human security. बघा, मग आता आपण या लेसन मध्ये भारताची जी सिक्युरिटी आहे, नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षा याची व्यवस्था कशा प्रकारे आहे ते अभ्यासलं. त्यानंतर व्हॉट इज ह्युमन सिक्युरिटी दॅट वी हॅव लर्न, मानवी सुरक्षा म्हणजे काय ते सुद्धा आपण अभ्यासलं आहे. नेक्स्ट लेसन मध्ये आपण युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रे आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करणार आहोत. ओके, अँड हिअर वी हॅव कम्प्लीटेड अवर होल लेसन. हॅव यू अंडरस्टूड इट क्लिअरली? Let me know, have you understood the lesson clearly? Okay, so just fill in the blanks. Okay, tell me. The dash dash of India is the commander in chief of all the defense forces. भारताचे टिंबटिंब हे संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. Please everyone write the answer for this in the chat box. Yes, president म्हणजेच राष्ट्रपती. Vedant and Ayush, why you are not writing the answer? They have given the options also. Okay, Ayush has written. Okay, good. The dash dash has the responsibility of protecting the coastline. कोस्टलाईनला कोण प्रोटेक्ट करतं? भारताच्या सागरी किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची असते? येस, हू प्रोटेक्ट्स द कोस्टलाईन? तटरक्षक दल. Coast Guard. The dash dash has been established with the purpose of instilling among students the love of discipline and military training. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी टिंबटिंबची स्थापना केली आहे. NCC. Yes, very good. Okay. One more question, true or false, and after that I am going to leave you. Because we have already discussed some questions. Okay. It is necessary to end terrorism to ensure human security. True or false? मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. True. Okay. Next. Every nation creates a strong security system for itself. प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करतं. True. Okay. Next. There are no issues of dispute between India and Pakistan. And here they have given us a joke. Right? भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. Yes, false. Of course it is a false one. Okay. So you have understood the whole lesson clearly. Please let me know any doubts. You can ask freely if you have any doubt. Yes? Anyone, any doubt? No. Okay. So we are going to stop over here as we have completed the lesson with the question answers also. Okay. So now you can leave the class. Bye bye. Good night. Yes. Bye bye.